मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावंत काकू तावातावानेच घरी येतात आणि म्हणतात, कुठे आनंदी? अहो, आम्हालाही आनंदीला बघायचं आहे. तेव्हा घरातील सर्वांना जरा धक्काच बसतो. मनोज म्हणतो, आनंदी इथे आलेली नाही आहे, तुम्ही इथे का आलात डोकं फिरवायला उगीच आमचं टेन्शन आहे खूप. मग आता असं म्हटल्याबरोबरच सावंत काकू हट्टच करू लागतात आणि सर्वांनाच वैतागून म्हणतात की काही चाललंय काय तुमचं? आनंदी इथे आली आहे, मी रिक्षात बसून जाताना तिला पाहिलं होतं आणि तुम्ही म्हणताय की आनंदी नाही आहे. असं का खोटं बोलताय आमच्याबरोबर तुम्ही? अहो, आम्हालाही बघायचं आहे. अहो, घरातील सर्वांना त्याचबरोबर इथे गावात असणाऱ्या सर्वांना किती आनंद होईल आनंदी आली ही बातमी कळताच. सर्वांची लाडकी होती ना ती, म्हणून मी म्हणते. असं म्हणून ती आता म्हणते की आनंदीने दुसरं लग्न केलं का? तिला मुलं बाळं झाली आहेत का? हेही मला बघायचं आहे. कुठे आहे आनंदी? असं म्हणून ती घरात जाऊ लागते. तेव्हा मनोज म्हणतो, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. काय चाललंय काय तुमचं काकू? मला नाही आवडत तुमचं हे वागणं. असं म्हणून तो आता चिडतो. त्याचवेळी घरातील सर्वजण देखील समजावतात. मग आता परेश म्हणजे त्या सावंत काकूचा मुलगा तेथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय गा इथे? मग आता ती म्हणते, अरे मी आनंदीला इथे मार्केटमध्ये पाहिलं होतं, ती रिक्षात बसून चालली होती, तर यांना विचारायला आले तुमची आनंदी कुठे आहे? तर म्हणतायत की नाही, आमची आनंदी इकडे वगैरे आली नाही आहे. अरे, माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास नाही बसत का? तुम्ही का नाही विश्वास ठेवत माझ्यावर की आनंदी इथे आहे म्हणून? असं म्हणून आता सावंत काकू परेशला नको ते सांगू लागतात. मग आता तू माझ्या आईला असं का बोललास? असं म्हणून परेश हा रागातच मनोजवर हात उचलणार असतो. त्याच्या अंगावर रागात धावून जातो, परंतु मनोज आता त्याला जोरात ढकलून देतो, कारण मनोज स्वतःला वाचवतो. त्या दोघांची आता खूपच झटापट होत असते. त्याचवेळी आता परेश तेथे असणारी एक वस्तू मनोजच्या डोक्यातच फेकून मारतो आणि मनोजच्या डोक्यातून रक्त येऊ लागतं. दुसरीकडे सार्थक तुळशीजवळ उभा असतो आणि तो म्हणतो, सुखदा, गेली 6 वर्ष मी माझ्यात नव्हतोच. घरात काय चाललं होतं हे सुद्धा मला कळत नव्हतं, परंतु तू आलीस, नव्याने मला माझ्या आयुष्याचा अर्थ समजला. पूर्णपणे बदलवून टाकलं आहेस आणि माझ्या घरच्यांची तू ज्या प्रकारे काळजी घेत आहे ना, ते सुद्धा मला खरंच खूप सुखदायक वाटतं. तू माझ्या आयुष्याचा एक हिस्सा होणार आहे. फक्त आयुष्यात एकाच गोष्टीचं जास्त वाईट वाटत राहील, ते म्हणजे मी आनंदीची जागा तुला कधीही देऊ शकत नाही. आनंदी माझ्या आयुष्यामध्ये काय होती ना, ते स्थान मी तुला देऊ शकत नाही. एवढ्याच गोष्टीची आयुष्यभर मला खंत वाटेल, बाकी काही नाही. बाकी तू माझी बायको म्हणून राहशीलच. असं म्हणून आता सार्थक तुळशीच्या पाया पडत असतो. त्याचवेळी आता अण्णांचा फोन येतो. अण्णा म्हणतात, अगं आनंदी, तू आहेस तरी कुठे? इकडे बघ ना, घरात खूप भांडणं चालली आहे. बाहेरची लोक येऊन माझ्या मनोजला मारतायत, त्याच्या डोक्यातून रक्त येत आहे. अगं लवकर ये तू जिथे असशील तिथे. तेव्हा सार्थक म्हणतो, मी आहे बाबा, आनंदी नाही आहे. नक्की काय झालंय? तेव्हा अण्णा म्हणतात की अहो, तुम्ही लवकरात लवकर येत आहे का इकडे? म्हणून सार्थक म्हणतो, हो मी येतोय लगेच, कारण आपल्या दोघांचं नातं तसंच असणार आहे काहीही झालं तरी. असं म्हणून आता सार्थक हा लगेच वर्तकांच्या घरी जायला निघतो. इकडे आता मनोजच्या डोक्यातून रक्त वाहत असतो, तर परेश आता रागातच पुन्हा त्याच्या अंगावर धावून जातो. मग आता तेवढ्यातच सार्थक देखील तेथे येतो आणि परेशला गप्प करतो. मग आता सार्थक म्हणतो की काय चाललंय तुमचं? त्यावेळी आता परेश म्हणतो, माझ्या आईला नको ते बोलला तो. मग आता मनोज म्हणतो, काहीतरी यांचा गैरसमज झालाय, ते म्हणतायत की आनंदी आली आहे. मग आता तुझा मी जीवच घेतो जर तू खोटं बोलला तर, असं परेश म्हणतो. तेव्हा सार्थक म्हणतो, काय ही भाषा वापरताय तुम्ही? तुमचं तुम्हाला कळतं का? त्यातच आनंदी आता तेथे येते आणि दारातून डोकावून आतमध्ये हा भयानक प्रकार पाहते. तेव्हा तिलाही धक्का बसतो की माझ्यावरूनच ही भांडणं चालली आणि सार्थक सर भांडणं मिटवायला इकडे आले. त्यानंतर सार्थक आता दोघांनाही समजावतो, तर परेशला आता तो तेथून जायला सांगतो. आता सावंत काकू ह्या परेशला घेऊन तेथून जातात. त्यावेळी आता मनोज रागातच परेशकडे पाहतो आणि परेशसुद्धा रागातच मनोजकडे पाहतो. तेव्हा आता आनंदी मागे लपून बसते, तर परेश आता तेव्हा आता बरं झालं सार्थक सर तुम्ही आलात, ही भांडण एकदाची सुटली. असं म्हणून अण्णा त्यांचे आभार मानतात. मग आता सार्थक म्हणतो, आभार नका मानू प्लीज, कारण आनंदीने म्हणजेच कल्याणीने तिचं नातं माझ्याबरोबर असणारं तोडलं असलं तरीही आपलं नातं अजूनही तसंच आहे आणि ते आयुष्यभर तसंच राहणार. जर काहीही मदत लागली, गरज लागली तर मला सांगायचं हक्काने, अगदी निसंकोचपणाने.
कारण आपलं हे ऋणानुबंधाचं नातं आहे आणि आनंदीने हे फक्त तोडलंय, आपण नाही. तेव्हा नातं तोडलं म्हणून तुटतं का, असं आता मालती ही सार्थकला विचारते. तेव्हा सार्थक म्हणतो, तुटत तर नाही, परंतु नातं दुरावतं हे पण महत्त्वाचं आहे ना आई. मग आता असं म्हणून तो लगेच तेथून जायला निघतो. समोरून आता आनंदी येते. सार्थक तिच्याकडे रागात पाहतो आणि म्हणतो की कसं आहे ना, अण्णांनी मला फोन केला होता तेव्हा मदतीसाठी मी इथे आलो आणि तुमची यामध्ये काही हरकत नसेल असं मला वाटतं, कारण अण्णांनी फोन केल्यामुळेच मी इथे आलो आहे आणि इथे येत राहणार तुमच्यासाठी नाही पण या माणसांसाठी. तेव्हा तो आता अजूनच रागात तिच्याकडे पाहत असतो. त्याचवेळी आनंदी आता त्याला काहीतरी म्हणणार असते. तो म्हणतो, नाही, एक शब्द देखील आता बोलायचा नाही, मला माहीत आहे तुम्ही काय बोलणार आहात, असं म्हणून तो आता लगेच तेथून जातो. तर आनंदी घरात येते. दुसरीकडे आता सुखदा ही सार्थकची वाट पाहत असते. अचानक हा कुठे गेला असेल हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा ती आता आदर्शला विचारते, कुठे गेला असेल हा सार्थक, मला कळतच नाही. मग आता आदर्श म्हणतो, तू त्याचा एवढा विचार करू नकोस, तो काही बारीक बाळ नाही आहे, आता तो असाच आहे, तो नेहमी असाच करतो, कारण कधीही कुठे जाताना तो सांगून जात नाही, मग असे प्रॉब्लेम क्रिएट होतात. मग आता सुखदा म्हणते, तुला एक विचारायचं आहे मला, म्हणजे रात्री कुठे गेला होता सार्थक ते तुम्हाला अजूनही सांगितलं नाही आहेस, अशी गोष्ट लपवून ठेवण्यासारखी आहे का, हेही मला विचारायचं आहे, कारण गोष्टी अशा लपून ठेवल्या तर त्या ताणतात खूप, तुला माहीत आहे ना आदर्श. मी आता सार्थकची लाईफ पार्टनर होणार आहे, माझ्यापासून असं लपवाछपवी करणं योग्य नाही आहे, सार्थकला सांग ब्रो तू. त्यानंतर तो म्हणतो की जर नाही सांगितलं तर काही फरक पडेल का तुझ्या आणि सार्थकच्या नात्यावर. मग आता ती म्हणते, कसं आहे ना ब्रो, अरे जर काही गोष्टी लपवल्या, जर नाही सांगितल्या तर त्याचं महत्त्व वाढतं आणि सांगितल्या, सहज सरळ सोपेपणाने सांगितल्या तर त्या गोष्टी एवढ्या सिक्रेट राहत नाही आणि आपल्या नात्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं सार्थकच्या आयुष्यात जे काही चाललं असेल ना त्याने ते सांगावं, अगदी सहजपणे सोपेपणाने, मला काही त्याचं वाटणार नाही, परंतु गोष्टी लपवल्या तर आपल्याला पण टेन्शन येतं, तुला तर माहीत असेल ना. मग आता तो म्हणतो, तसं नाही आहे. ती म्हणते, तसंच आहे, जर तुला सांगायचं नसेल ना तर नको सांगूस. तर ती आता तेथून जाते. तर आदर्शला जाता तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं. इकडे आनंदी ही आता रूममध्ये येते आणि खूप रडत असते. ती म्हणते, सार्थक सर, हे पहा, माझं तुमच्यावर अजूनही तेवढंच प्रेम आहे, परंतु त्यासोबत राहू शकत, तुम्हाला वाईट वाटत असेल, तुमची तळमळ माझ्याबद्दलची मला दिसतीये, परंतु आता आपल्या दोघांचं आयुष्य नाही राहिलेलं, आता तुमच्यासोबत सुखदाचं नवीन नातं जोडलं जाते, त्या नात्याचा तुम्ही अगदी आनंदाने स्वीकार करावा असं मला वाटतं. तेवढ्यातच अण्णा तेथे जातात आणि आनंदीला रडताना पाहतात. म्हणतात की तू का अशी वागतेस आनंदी, मला कळत नाही. अगं त्याचं कारण जर आम्हाला समजलं तर तुझं आयुष्य सुखकर होईल, आम्ही त्यावर तोडगा काढू. मग आता ती म्हणते की सार्थक सरांनी आता कल्याणीचा स्वीकार करायला हवा. आनंदी या नावाचा धागा त्यांच्या आयुष्यात फक्त शेवटचाच राहिला आहे, त्यांनी तो धागा तोडायला हवा, म्हणजे त्यांचं आयुष्य अगदी सुखात जाईल अण्णा. मग आता अण्णा म्हणतात, तू असं का वागतीयेस ते मला नाही समजत, पण तू जे वागतीये ना ते सार्थक सरांच्या सुखासाठी आणि तुझ्या सुखासाठी, हे मला माहीत आहे, पण तू माझ्याबरोबर सगळं काही शेअर करू शकतेस बाळा. मग आता तरीही आनंदी काही सांगत नसते. इकडे आता सार्थक हा गॅलरीत उभा असतो. आनंदीचा फोटो त्याने हातात घेतलेला असतो. त्या फोटोकडे अगदी प्रेमाने पाहतो आणि म्हणतो, आनंदी, तुम्ही हे काय करायला चाललात? अहो, आपल्या नात्याची तुम्ही चक्क आहुती देताय, हे कसं शक्य आहे? आपल्या दोघांचं नातं काय होतं हे आपल्या दोघांनाच माहीत, आपलं एकमेकांवर किती प्रेम होतं आणि तुम्ही माझं नाव त्या सुखदासोबत जोडायला निघालात. आता उद्या जाऊन त्या सुखदाला समजेल की तिची कल्याणी ताई म्हणजे माझी आनंदी आहे, तर तिला कसं वाटेल आणि मग या नात्याचं काय होईल? तुम्ही याचा विचार केलात का कधी? तेव्हा तो आता तिचा फोटो हातात घेऊन बोलत असतो. त्याचवेळी आता त्याच्या हातातून तो फोटो इकडे खाली पडतो. तर आता तो खूपच घाबरतो. तर इकडे सुखदा ही झाडांना पाणी घालत असते आणि म्हणते, झाडं जशी वाढतात तसं माझं आणि सार्थकचं प्रेम असंच आयुष्यभर वाढतच जाऊ देत.
तेवढ्यातच समोर तिला आता काहीतरी खाली पडलेलं दिसतं. मग आता ती त्या फोटोकडे पाहतच राहते. इकडे सार्थक हा खूपच घाबरतो आणि धावतच आनंदीचा फोटो घेण्यासाठी खूप धावतच आता तिथे यायला निघतो. त्याच वेळी आता इकडे सुखदा म्हणत असते, नक्की कुणाचा फोटो असेल तो, असं म्हणून ती तो फोटोला हात लावणार. तितक्यातच सार्थक आता तो फोटो स्वतःजवळ घेतो आणि लपवतो. मग आता सुखदा म्हणते, सार्थक अरे तू आलास इथे फोटो घ्यायला, कुणाचा फोटो आहे दाखव ना मला. मग आता तो म्हणतो, तो माझाच फोटो आहे. तेव्हा ती म्हणते, अरे जे तुझं आणि ते माझं असतं हो की नाही, आणि जे माझं ते तुझं, मग हे आहे ना ते आता आपलं आहे, मग यामध्ये तुझं माझं कुठून आलं आता सार्थक. तो म्हणतो, तरीही तू माझाच फोटो आहे. ती आता खूपच हट्ट करते म्हणून सार्थकला आता नाईलाजाने सांगावं लागतं की तो आनंदीचा फोटो आहे. मग आता सुखदा म्हणते, बरं ठीक आहे सार्थक, मी समजू शकते आनंदी हे तुझं पहिलं प्रेम आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आता आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होतीये आणि पहिलं प्रेम विसरता हे सुद्धा मी मान्य करते, परंतु कसं आहे ना, आता आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे, यातून बाहेर पडायला हवं. तेव्हा सार्थक म्हणतो, हो खूप मोठ्या मुश्किलीने मी आनंदीचा विषय आता मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय, तू आता उकरून काढू नकोस. मग आता ती म्हणते, नाही रे काढत. मग आता सुखदा ही म्हणते, आपल्या लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा, उद्या बाप्पा येत आहेत मग काढायचा का. तेव्हा ठीक आहे असं सार्थक म्हणतो, तर मी सुद्धा मावशीला लगेच सांगून सुद्धा येते, असं म्हणून आता ती लगेच तेथून जाते. तर सार्थक आनंदीच्या फोटोकडे पुन्हा पाहतच राहतो. दुसरीकडे आनंदीने खूप छान अशी आरास केलेली असते, डेकोरेशन देखील छान असं केलेलं असतं. त्याचवेळी आता लीना म्हणते की आपल्या घरात किती वर्षानंतर हा आनंद आलाय, म्हणजे आनंदीने स्वतः डेकोरेशन केलंय. तेव्हा अण्णा म्हणतात, हो ना. अण्णांच्या हातात आता लाईटीच्या माळा असतात. त्यावेळी आता मनोज तिथे येतो आणि म्हणतो, अण्णा मला काय वाटते माहिती आहे का, आपल्या आयुष्यात खूप असं काहीतरी घडणार आहे. त्यावेळी आता अण्णा म्हणतात, अरे शुभ बोल ना बाळा. मग आता तो म्हणतो, मी शुभच बोलतोय अण्णा मी, अहो बाप्पा येणार आहेत ना, तर आपल्या आयुष्यात नक्कीच काही ना काही चांगलं घडेल असं मला वाटतंय. त्यावेळी आता अण्णांच्या हातात असणारी लाईट्स ती ऑन होते. तेव्हा आता हे पहा शुभ संकेत आहे, सत्य आहे असं म्हणून अण्णा हे आनंदीकडे पाहतात आणि आनंदीच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं घडणार असं म्हणतात. त्याचवेळी आता मालती ही जरा आनंदीवर रुसलेली असते. तेव्हा ती आनंदीबरोबर जास्त बोलत नाही, कारण ती सार्थक बरोबर खूप तोडून बोलत असते. आनंदी म्हणते, आई असं किती दिवस तू माझ्यावर रुसून बसणार आहेस ग, सांग ना मला. मग आता ती काहीच बोलत नाही. त्यावेळी अण्णा म्हणतात, आपलं लेकरू आपल्याजवळ आहे, यापेक्षा दुसरी सुखाची गोष्ट आपल्यासाठी कोणती आहे सांग बरं. तू अशी वागू नकोस, तू अशी तिच्याबरोबर रूडली बोलू नकोस. आपली आनंदी आहे म्हणून आपलं घर आहे, समजतंय ना तुला. अगं तिचा आनंद तोच आपला आनंद. त्यावेळी आता आनंदी म्हणते, आई अगं ऐकून घे ना जरा, तू माझं ऐक जरा, असं म्हणून तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे सार्थक रात्री रूममध्ये बसलेलं असतो. आनंदीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याने ते स्वतःजवळ घेतलेले असतात. तेव्हा आता तो म्हणतो की, आनंदी असं कोणतं कारण आहे तुम्ही मला सोडून गेलात, मला तेच कारण कळत नाही आहे. अहो माझ्या आयुष्य तुमच्या आयुष्याशी बांधलं गेलं आहे आणि अजूनही आणि एवढ्या वर्षानंतरही माझं तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे आणि मला माहीत आहे ना तुमचंही तेवढंच प्रेम माझ्यावर होतं. पण असं कोणतं कारण आहे जेणेकरून तुम्ही इथे माझ्यासमोर येत आहे, परंतु मला ते सांगत नाही आहे. मला ते कारण शोधून काढायचं होतं, परंतु आता तुम्ही संधीच देत नाही, तर मी काय करू आनंदी, असं म्हणून तो आनंदीच्या जपून ठेवलेल्या सर्व वस्तू या बाजूला ठेवतो. आनंदीचा विचार करत त्या वस्तूंकडे तो पाहतच राहतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये घरी बाप्पा येणार असतात, तेव्हा सार्थक बाप्पांना घेऊन दाराजवळ येतो. गणपती बाप्पा मोरया असं सर्वजण म्हणत असतात. त्याचवेळी सुखदा जोरात गणपती बाप्पा असं म्हणते, तर आनंदी तेथे मोरया असं म्हणते. आनंदी आल्याबरोबरच इकडे सर्वांना प्रचंड धक्का बसतो. तेव्हा सुधा म्हणते, आनंदी तू. मग आता सुखदा ही सुधाकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.